नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुशे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. या भागामध्ये आपण फेब्रुवारीमधील विशेष चालू घडामोडी याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, भुवनेश्वर या ठिकाणी ब्लॅक स्वान समिट 2026 या ठिकाणी होत आहे. ही जी समिट आहे 2026 ची, या समिटचं नाव किंवा या कार्यक्रमाचं नावच ब्लॅक स्वॅन समिट इंडिया ठेवण्यात आलेलं आहे. 5 आणि 6 फेब्रुवारीला ही समिट पार पडली. तिचं ठिकाण कोणतं आहे? भुवनेश्वर, ओडिसा हे लक्षात ठेवा. भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी ब्लॅक स्वान समिट 2026 पार पडलेले आहे. आणि याच्या मुख्य अतिथी होत्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. मुख्य अतिथी कोण आहेत? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. आयोजन कोणी केलं होतं? ओडिसा सरकार आणि ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क यांनी या समिटचं आयोजन केलं होतं. उपक्रम कोणता होता? भारत नेत्र म्हणून उपक्रम होता. याचं नाव विचारलं जाऊ शकतं. या समिटची मुख्य थीम फिनटेक, डिजिटल अर्थव्यवस्था, रोजगार निर्मिती व समावेशक विकास या ब्लॅक स्वान समिटची थीम आहे. मुख्य संदेश काय दिला राष्ट्रपतींनी? तंत्रज्ञान सामाजिक न्याय व लिंग समानतेचे साधन बनले पाहिजे, हा संदेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेला आहे. याच्यामध्ये 1700 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. 24 देशांमधून हे जे प्रतिनिधी आहेत, हे प्रतिनिधी आले होते. आणि स्पीकर जे आहेत हे 5 खंडांमधून 100 पेक्षा अधिक स्पीकर या ठिकाणी आले होते. भुवनेश्वर या ठिकाणी ब्लॅक स्वान समिट 2026 ही पार पडलेली आहे. पुढचा महत्वाचा पॉइंट, भारतातील राज्यस्तरीय पक्षी अॅटलास, भारतातील राज्यस्तरीय पक्षी अॅटलास प्रकाशित करणारं गोवा हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचं ठरलेलं आहे. पहिले राज्य केरळ आहे. केरळने राज्यस्तरीय पक्षी अॅटलास प्रकाशित केला होता. त्याच्यानंतर गोवा, म्हणजे केरळ प्रथम क्रमांकावर आहे, तर गोवा किती क्रमांकावर आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांनी पक्षी अॅटलास काय केलेला आहे? प्रकाशित केलेला आहे. प्रकाशन नाव आहे बर्ड अॅटलास ऑफ गोवा. 7 फेब्रुवारी 2026 ला हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. 9वा गोवा पक्षी महोत्सव होता, त्यावेळेस हे पक्षी अॅटलास प्रकाशित करण्यात आलेला आहे. ठिकाण वालपोई, वालपोई या ठिकाणी शहरामध्ये गोव्यामध्ये हे झालेलं आहे. महोत्सवाची थीम होती मॅजेस्टिक मॅडेई, मॅजेस्टिक मादेई. आता हे जे आहे, महादेवी नदी जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे या महोत्सवाची थीम ही मॅजेस्टिक मादेई ही ठेवण्यात आलेली आहे. याचा उद्देश काय आहे? गोव्यातील ज्या पक्षी प्रजाती आहेत किंवा त्यांचे वितरण सायंटिफिक मॅपिंग करण्यासाठी ह्या पक्षी अॅटलास प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि अजून कोणतं प्रकाशन झालंय बघा, बर्ड्स ऑफ गोवा कोकणी नेमिंग, बर्ड्स ऑफ गोवा कोकणी नेमिंग. राज्यातील बर्ड बायोडायव्हर्सिटी डाटा गॅप भरून काढते, याचं महत्व आहे. आणि मग हा पक्षी अॅटलास प्रकाशित करणार गोवा हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे, तर केरळ प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, नुकतीच आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा जी आहे 2026 ची, ती पार पडलेली आहे. ही स्पर्धा नवी दिल्ली, भारत या ठिकाणी झाली होती. नवी दिल्ली, भारत या ठिकाणी झाली होती. याच्यामध्ये मनू भाकर यांनी रौप्य, ईशा सिंग यांनी कांस्य आणि भारताला काय मिळालेलं आहे? सांघिक सुवर्णपद मिळालेलं आहे. 25 मीटर पिस्तूल मध्ये मनू भाकरने पहिलं वैयक्तिक पदक, खंडित पदक यामध्ये घेतलेलं आहे. खंडीय पदक. नेमबाजीमध्ये यांनी हे पदक मिळवलेलं आहे. आयोजक संस्था कोणती होती? आशियन शूटिंग कॉन्फेडरेशन. सुवर्ण पदक गुयेन थुई ट्रॉंग. गुयेन या स्पर्धेमध्ये गुयेन थुई ट्रॉंग या व्हिएतनामचे आहेत, यांनी सुवर्ण पदक घेतलेलं आहे. तर मनू भाकर यांना 25 मीटर पिस्टल मध्ये रौप्य पदक मिळालेलं आहे, तर ईशा सिंग यांना 25 मीटर पिस्टल इंडिव्हिज्युअल कांस्य पदक देण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये रिदम सांगवान याला 4था क्रमांक किंवा 4th प्लेस मिळालेला आहे. याच्यामध्ये महत्वाचं की मनू भाकर यांनी आशिया स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच वैयक्तिक पदक घेतलेलं. मनू भाकर यांनी पहिल्यांदाच आशिया स्पर्धेमध्ये काय घेतलेलं आहे रे? वैयक्तिक पदक मिळालेलं आहे.
आणि याच्यामध्ये महत्वाचं भारताला सांघिक सुवर्ण पदक मिळालेलं आहे. भारताला काय मिळालेलं आहे? सांघिक सुवर्ण पदक याच्यामध्ये मिळालेलं आहे. पदकाचा जर विचार केला तर एकूण आपल्याला भारताला 15 पदकं मिळालेली आहेत. किती पदकं? 15 पदकं मिळालेली आहेत. याच्यामध्ये 8 गोल्ड, 4 सिल्वर आणि 3 ब्रांज आहेत. एकूण 20 देश या स्पर्धेमध्ये, जी नवी दिल्ली या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 ची, त्याच्यामध्ये 20 संघ सहभागी झाले होते आणि आपल्याला सांघिक काय मिळालेलं आहे? सुवर्ण पदक मिळालेलं आहे. पहिल्यांदा आशियाई पदक, वैयक्तिक पहिलं आशियाई पदक कुणाला मिळालेलं आहे? मनू भाकर यांना मिळालेलं आहे, लक्षात ठेवा. आता बघा, जगामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर दिल्ली हे ठरलेलं आहे. जगामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर कोणतं ठरलेलं आहे? दिल्ली हे ठरलेलं आहे. पहिल्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंडियाज 150 मिलियन स्टुडंट्स 2026 मॅन्डेट यांनी हा अहवाल काय केलाय? सादर केलेला आहे. इंडियाज 155 मिलियन स्टुडंट मॅन्डेट 2026 यांनी या अहवालाला नाव देण्यात आलेलं आहे आणि अहवाल सादर केलाय नाईट फ्रँक आणि डेलॉइट इंडिया आणि क्यूएस यांनी हा अहवाल सादर केला. अहवाल करणारी संस्था किंवा अहवालाचं नाव सुद्धा विचारलं जातं. शहर आहे जगामधलं कोणतं? भारतामधलं दिल्ली हे शहर आहे. रँकिंग बघा, क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटी 2026 अफोर्डेबिलिटी रँक आपला किती आलाय? दिल्लीचा पहिला क्रमांक आलेला आहे. याचं कारण काय आहे? कमी शिक्षण शुल्क आणि स्वस्त राहणीमान, तसंच उच्च क्रियाशक्ती. त्यामुळे जगामध्ये राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी भारतातलं दिल्ली हे शहर प्रथम क्रमांकावर आहे. बघा, USA, UK, ऑस्ट्रेलिया, युरोप पेक्षा ते काय आहे? खूप स्वस्त आहे. सरासरी जो मासिक खर्च आहे हा $250 आहे ते $500 पर्यंत. $250 ते $500 पर्यंत आहे. इतर भारतीय शहर रँक बघा, त्याच्यामध्ये मुंबईचा 11वा क्रमांक लागतो. मुंबईचा कितवा क्रमांक लागतो? 11वा. बेंगळुरूचा 15वा क्रमांक लागतो. आपल्यासाठी महत्वाचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर जगामधलं दिल्लीचा प्रथम क्रमांक येतो. आणि हा जो अहवाल आहे, हा अहवाल नाईट फ्रँक आणि डेलॉइट इंडिया आणि तसंच क्यूएस या संस्थेने काय केलेलं आहे? प्रकाशित केलेला आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढे महत्वाचं बघा, जपानमध्ये ज्या निवडणुका झाल्या, या जपानमधल्या निवडणुकीमध्ये साने ताकाची यांचा प्रचंड बहुमताने काय झालेला आहे रे? विजय झालेला आहे. आणि देश आहे जपान आणि पुन्हा त्या पंतप्रधानपदी विराजमान झालेला आहे. पुन्हा पंतप्रधानपदी काय झालेत? विराजमान झालेत साने ताकाची. लक्षामध्ये, आता पंतप्रधानाचं नाव साने ताकाची, पक्षाचे नाव लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी. एकूण जागा 465. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने 316 ज्या जागा होत्या, 316 जागा, मग याच्यामध्ये बहुमत 361 जागांचं होतं. 316 जागा काय केलेल्या आहेत? त्यांनी 465 मधल्या जिंकलेल्या आहेत. प्रचंड बहुमताने ते काय झालेले आहेत? विजयी झालेल्या आहेत. आता जपानच्या इतिहासातील दुर्मिळ 2/3 बहुमत त्यांना मिळालेलं आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष संसदीय अधिवेशनात अधिकृतपणे त्यांचं पंतप्रधानपदी काय झालेले आहे? निवड झालेली आहे साने ताकाची यांची. आता जर संविधानामध्ये नियम काय आहे? निवडणुकीनंतर 3 दिवसात पंतप्रधान निवड करणं काय आहे? बंधनकारक आहे, जपानची जर आपण राज्यघटना पाहिली तर. आणि मग प्रचंड बहुमताने साने ताकाची यांची जपानच्या पंतप्रधानपदी सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढचा पॉईंट बघा, ही खूप महत्वाची, याच्यावर VIMP करून ठेवा. हमखास प्रश्न विचारला इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 याची आपण माहिती मागच्या भागात सुद्धा पाहिली होती. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या काळामध्ये स्पर्धा पार पडली. ठिकाण नवी दिल्ली यातील भारत मंडपम या ठिकाणी ही जी इम्पॅक्ट एक्सपो आहे AI ची, ही पार पडली. याच्यामध्ये आयोजक कोण होतं? MEITY अंतर्गत इंडिया AI मिशन हे आयोजक होते. थीम महत्वाचे आहे, अ ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट, ही या AI इम्पॅक्ट एक्सपोची काय आहे? थीम आहे. मग याचा उद्देश काय आहे? जागतिक AI
इकोसिस्टीम मध्ये नवीन भागीदारी वाढवणे आणि व्यवसायाला संधी निर्माण करणे, तसेच भारताला ग्लोबल एआय लीडर बनवणं, हा याचा महत्वाचा काय होता, उद्देश होता. याच्यामध्ये महत्वाचं 400 पेक्षा अधिक स्टार्टअप कॉर्पोरेट मंत्रालय, तसंच 19 पेक्षा अधिक राज्य आणि 10 पेक्षा अधिक देशांनी काय घेतला होता रे याच्यामध्ये, सहभाग घेतला होता. आपण जर पाहिलं, जर तुम्ही पेपर वाचला असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआयचे जे सीईओ आहे, बरोबर ना, आणि गुगलचे सीईओ यांचा हात काय केला होता, उंचावला होता. आणि त्याच्यावर आपण पाहिलं की टीका सुद्धा झालेली आहे. बघा, इंडिया एआय इम्पॅक्ट एक्सपो 2026 कुठं पार पडली, नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्किल इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट, हा त्याचा या वर्षीची म्हणजे ती थीम होती. पुढचा पॉइंट, भारत 114 राफेल फायटर जेट खरेदी करणार आहे. कोणाकडून? फ्रान्सकडून. भारत 114 राफेल फायटर जेट काय करणार आहे, खरेदी करणार आहे. निर्माता आहे डॅसॉल्ट एव्हिएशन, फ्रान्सची कंपनी आहे. प्रकार मल्टीरोल फायटर. राफेल विमानाचं वैशिष्ट्य बघा, लांबी त्याची 15.3 मीटर आहे. लांबी किती आहे? 15.3 मीटर आहे. वजन 10,000 किलो आहे. वजन किती आहे? 10,000 किलो. आणि मॅक 1.8 त्याचं जे स्पीड आहे 1912 किलोमीटर ताशी इतकं ते धावतं. रेंज आहे 3700 किलोमीटर. शस्त्रास्त्रे 14.9.5 टन पेलोड. आणि 2026 मध्ये 114 नवीन विमानं घेण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे, बरोबर ना. एकूण 176 विमाने आपण त्यांची या कंपनीकडून, डॅसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून घेणार आहे. ते त्याच्यामध्ये महत्वाचे. याचा प्रश्न विचारला होता, राफेल फायटर जेट हे कोणत्या देशातला आहे? फ्रान्स. फ्रान्सची जी डॅसॉल्ट एव्हिएशन आहे या कंपनीकडून तो आपण घेतो, त्याचा करार झालेला आहे किंवा आपण ते खरेदी करणार आहे, लक्षात ठेवा. पुढे खूप महत्वाचं, आयएमपी करून ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण का, महाराष्ट्रामधील साताऱ्यातील जगातील सर्वात बुटकी म्हैस असा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून काय करण्यात आलं आहे, वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. साताऱ्यातील मान तालुक्यातील मनवडी येथील त्रिंबक बोराटे यांच्या राधा नावाच्या म्हशीचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं. राधा नावाच्या, किंवा तिचं जे संकर आहे मुरा संकरित आहे. मुरा ती जात आहे म्हशीची, मुरा संकरित म्हशीची जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस असं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये काय झालेली आहे, नोंद झालेली आहे. ती साताऱ्यातील मान तालुक्यातील मनवडी या ठिकाणची आहे. राधा तिचं नाव, आणि संकरण आहे मुरा जी जात आहे म्हशीची त्यासाठी. केवळ 2 फूट 8 इंच आहे ती. किती आहे? 2 फूट 8 इंच, सुमारे 83.8 ते 89.8 सेंटीमीटर इतके आहे. या म्हशीचा जन्म 19 जून 2022 रोजी झाला आहे. 19 जून 2022 रोजी झालाय. त्या म्हशीचं नाव आहे राधा. व्हीआयपी करून ठेवा, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जगातील सर्वात छोटी गाय ही केरळमध्ये ठरलेली आहे. केरळमधील वेचूर प्रजातीची माणिक्यम बघा, माणिक्यम 2014 मध्ये तिची उंची अवघी 61.1 सेंटीमीटर मोजली गेली होती. म्हणजे 24.07 इंच एवढी तिची उंची मोजली गेली होती. बघा, वेचूर प्रजातीची आहे माणिक्यम, तिचं नाव. ती कोट्टायम जिल्ह्यातील अक्षय एनवी यांच्या मालकीची असून तिचं वजन सुमारे किती किलो आहे रे? 44 किलो आहे. तिचं नाव काय आहे? माणिक्यम. हे दुर्मिळ जातीच्या उच्च गुणवत्तेच्या दुधासाठी सुद्धा काय आहे? प्रसिद्ध आहे. प्रजाती आहे वेचूर प्रजातीची माणिक्यम गाय आहे. उच्च गुणवत्तेच्या दुधासाठी प्रसिद्ध आहे. मग जगातील सर्वात बुटकी म्हैस महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी राधा नावाची आहे. जगातील सर्वात छोटी गाय केरळ राज्यामधील माणिक्यम आणि वेचूर प्रजातीची आहे. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर बघा, चित्र दिलेलं आहे. चित्र काय करण्यात आलेलं आहे, दुधासाठी ही गाय प्रसिद्ध आहे. उच्च गुणवत्तेच्या दुधासाठी काय आहे? प्रसिद्ध आहे. दोन्ही पॉइंट अत्यंत महत्वाचे आहेत येणाऱ्या काळातील परीक्षेसाठी. पुढं, भारतातील पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. 9 ते 11 फेब्रुवारी 2026 रोजी भारतातील पहिली ब्रिक्स शेर्पा परिषद पार पडलेली आहे. आणि 4थी वेळ किती भारतात घेण्यात आलेली आहे? 4थी वेळ आहे की ही परिषद जी आहे
हे भारतामध्ये घेण्यात आले 2012, 2016, 2021 आणि 2000 आताची 26 मध्ये. लक्षात ठेवा, पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक जी आहे भारतात नवी दिल्ली या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. सॉरी, याच्यामध्ये पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक झालेली आहे. याचं अध्यक्षपद आपल्याला बघा भारताला 4थ्या वेळेस मिळालेलं आहे. 2012, 2016, 2021 नंतर ब्रिक्स शेर्पा कोण आहेत? आर्थिक संबंध सचिव सुधाकर दलेला. कोण आहेत रे? सुधाकर दलेला. आणि शंभू एस कुमार सुशेर्पा म्हणून. सहभागी 10 सदस्य देश सहभागी झाले होते. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, नंतर इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE आणि इंडोनेशिया. भागीदारी देश आहे बेलारुस. हा पहिल्यांदाच सहभागी झाला होता या ब्रिक्स शेर्पा बैठकीमध्ये. ही बैठक दिल्ली या ठिकाणी काय पडलेली आहे? पार पडलेली आहे. आता महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, 10 नवीन भागीदार कोणकोणते आहेत? बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, नायजेरिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, युगांडा आणि उझबेकिस्तान. हे 10 नवीन भागीदार आहेत. थीम काय या वर्षीची होती शेर्पा बैठकीची? लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. थीम सुद्धा विचारली जाऊ शकते. आता ब्रिक्सचा जर आपण इतिहास पाहिला तर 2001 मध्ये जिम ओलिन यांनी ब्रिक्स संज्ञा दिली होती. त्यावेळेस 4 देश होते, बरोबर ना? त्यामुळे ही संज्ञा देण्यात आली. 2009 ची पहिली शिखर परिषद रशिया या ठिकाणी घेण्यात आली. IMP आहे रशिया या ठिकाणी घेण्यात आली. तिला नाव जिम ओलिन यांनी दिलं. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाली आणि त्यामुळे मग ब्रिक्स यस हे अक्षर त्याच्यामध्ये घेण्यात आलं 2010 मध्ये. आणि मग 2024 मध्ये हे जे सदस्य आहेत, हे सदस्य विचारले जाऊ शकतात. 4 नवीन सदस्य त्याच्यामध्ये सहभागी झाले. इराण, UAE, इजिप्त आणि इथिओपिया. आणि 2025 जर पाहिलं तर इंडोनेशिया हा देश काय झालेला आहे? सामील झालेला आहे. हे दोन्ही पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कारण का नवीन सदस्य कोणते सहभागी झाले किंवा सदस्य झाले याच्यावर काय केलं जातो रे? प्रश्न विचारला जातो. म्हणजे लक्षात ठेवा. लक्षामध्ये पुढे महत्वाचं बघा, ऐतिहासिक लँडिंग झालंय 14 फेब्रुवारी रोजी. ठिकाण आहे दिब्रुगड, आसाम. राष्ट्रीय महामार्ग होता 37. पंतप्रधान त्या ठिकाणी प्रथमच उतरले होते. लक्षात ठेवा, राष्ट्रीय महामार्ग 37 मध्ये पंतप्रधान मोदीचे विमान C-130J, नाव विचारलं जाऊ शकतं. C-130J आपत्कालीन धावपट्टीवर पहिल्यांदाच उतरलं. प्रथमच त्या ठिकाणी काय करण्यात आली? लँडिंग. कोणत्या ठिकाणी? दिब्रुगड, आसाम या ठिकाणी ही लँडिंग करण्यात आली. धावपट्टीची लांबी होती 4.2 किलोमीटर. खर्च 100 कोटी रुपये. ठिकाण मोरान बायपास दिब्रुगड. मोरान बायपास दिब्रुगड. आणि उद्देश काय? लष्करी आपत्कालीन त्याचा वापर या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि पहिल्यांदाच या धावपट्टीवर पंतप्रधानाचं हे जे विमान आहे C-130J हे उतरलेलं आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी ब्रह्मपुत्रा पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. नाव देण्यात आलंय कुमार भास्कर वर्मा सेतू. कुमार भास्कर वर्मा सेतू चा पदरी पूल आहे. लांबी आहे 3 किलोमीटर. लांबी किती आहे रे? 3 किलोमीटर आहे. खर्च आलाय 3,300 कोटी रुपये. नदी ब्रह्मपुत्रा नदीवर गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला हे जोडणारा आहे. गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी याला काय आहे? जोडणारा आहे. हे सुद्धा महत्वाचं होतं आपल्यासाठी. पुढं बघा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक. 4 नवीन अंतराळवीरांचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे? आगमन झालेलं आहे. बघा, IS पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार आहे. 4 नवीन अंतराळवीरांचं त्या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय अंतराळ आहे त्या स्थानक त्या ठिकाणी नवीन अंतराळवीरांचं आगमन झालेलं आहे. प्रक्षेपण यान घेऊन कोणते यान गेले? SpaceX फाल्कन 9. SpaceX फाल्कन 9. ठिकाण कोणतं आहे? केप कॅनोवेरल, अमेरिका या ठिकाणावरून ते गेलं अंतराळ स्थानकामध्ये. अंतराळवीर कोणकोणते आहेत? 4 नवीन सदस्य आहेत. नासा अंतराळवीर जेसिका मीर 2019 पाहिलं एकत्र स्पेस वॉक करणाऱ्या महिला होत्या. नासा अंतराळवीर जॅक हॅथवे आणि फ्रान्स अंतराळवीर सोफी ॲडेनोट दुसरी फ्रेंच महिला आहे. आणि रशिया अंतराळवीर आंद्रेई पेड्याव. हे 4 जे आहेत, हे 4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक जे आहे या ठिकाणी गेलेले आहेत. 8 ते 9 महिने त्या ठिकाणी ते थांबणार आहेत. नासाच्या 65 वर्षाच्या इतिहासातील पहिले वैद्यकीय स्थलांतर म्हणजे एक वैज्ञानिक आजारी पडल्याने त्याला परत पाठवण्यात
आले होते. सध्याची स्थिती स्थानकावर पुन्हा 7 सदस्य कार्यरत झालेले आहेत. पृथ्वीपासून या अंतराळ स्थानकाची उंची किती आहे? 446 किलोमीटर आहे. ही 4 नावं लक्षात ठेवा. जेसिका मिर, जॅक हॅथवे, सोफिया एडनट ह्या फ्रेंच आहेत आणि रशियाचे आंद्रेई. आणि ह्या ज्या 2 आहेत त्या नासा अंतराळवीर आहेत. यांची नावं विचारली जाऊ शकतात किंवा एक ठिकाण जे आहे अमेरिकेतील केप कॅनॉट किंवा स्पेस एक्स ही मोहीम जी आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढं आर्टिक सेंट्री मिशन हे सुरू केलेलं आहे नाटोने. नॉर्थ अटलांटिक ट्रेड ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे यांनी हे आर्टिक सेंट्री मिशन चालू केलेलं आहे. 12 फेब्रुवारी 2026 रोजीपासून. स्वरूप बहुडोमेन लष्करी मिशन असणार आहे. त्याचा उद्देश काय आहे? आर्टिक प्रदेशात सामूहिक संरक्षण, समन्वय आणि स्थिरता मजबूत करणे. ग्रीनलँड तणाव यामुळे हे सुरू झालं असं म्हटलं जातं. युएसए आणि डेन्मार्क यांच्यातील तणाव ग्रीनलँड चर्चेच्या विषयी या ग्रीनलँड विषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ते विकत घेण्याचं म्हणजे विकत घ्यायचं असं म्हटलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. आणि मग नाटोने हे आर्थिक सेंट्री मिशन काय केलेलं आहे? सुरू केलेलं आहे. आर्थिक परिषद 8 देश आहे बघा त्याच्यामध्ये सहभागी. या नाटोची स्थापना नॉर्थ अटलांटिक ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना नाटोची स्थापना 1949 मध्ये झालेली आहे. 32 देश सध्या त्या ठिकाणी सदस्य आहेत. 31वा सदस्य 2023 मध्ये फिनलंड हा सदस्य म्हणजे त्या ठिकाणी फिनलंड नाटो मध्ये काय झालेला आहे? सहभागी झालेला आहे. आणि 32वा सदस्य आहे 2024 मध्ये स्वीडन. हे सुद्धा महत्वाचं आहे. स्वीडन या देशात सहभागी झालेला आहे. नाटोचे जे महासचिव आहेत त्यांचं नाव आहे मार्क रुटे. काय आहे? मार्क रुटे आहे. आणि 2026 ची नाटो शिखर परिषद लक्षात ठेवा तुर्कीमध्ये होणार आहे. नाटोची 2026 ची या वर्षीची शिखर परिषद जी आहे ही तुर्की या ठिकाणी होणार आहे. बघा महत्वाच्या आपण या भागामध्ये घडामोडी पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही नवीन कल्पना असतील तर जरूर कळवा. थँक्यू.